पुढचा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला डॉक्टर नेहा यांनी. हा. त्यांनी विचारले की परफोरेशन होऊ नये म्हणून काही ट्रिक आहे का? ओके. परफोरेशन होऊ नये म्हणून ट्रिक आहेच आहे, पण सगळ्यात पहिलं म्हणजे परफोरेशन कशामुळे होतं. आपण ऍक्सेस ओपनिंग करताना डायरेक्ट ड्रिल मारतो आतमध्ये. डायरेक्ट ड्रिल मारताना त्या पल्प चेंबरचं जे लोकेशन आहे ते कॅल्सिफाईड आहे, ओपन आहे. शक्यतो कॅल्सिफाईड चेंबर दिसतच नाही आणि नॉर्मल कसं दिसतो. मग ते ड्रॉप कुठे मिळणार, हा ड्रॉपच्या डोक्यात आपण हे करतो. पण ड्रॉप पेक्षा तुम्ही तो स्टेप बाय स्टेप करून एक्सरे घेत राहा आणि एक लेंथ असते विशिष्ट, त्या लेंथला जाऊन तुम्ही अजून 8 ड्रिल मारला की तुम्हाला ओपन होतो. सेकंड थिंग इज एक बर आहे, त्याला म्हणतात सेफ एंड बर. म्हणजे त्याचं टिप आहे ना ते कटिंग नसतं, स्मूथ असतं आणि फक्त लॅटरल कटिंग होतं. त्यामुळे इफ यू गो डाऊन इट विल नॉट कट, इट विल ओनली कट लॅटरल साइड. सो तिथं अवॉइड होतं परफोरेशन. ओके. त्या बरचं नाव सर एकदा सांगा परत. सेफ एंडो बर, एंडो झेड बर, डेस्टला कंपनीकडनं मिळतो. कार्बाइड बर येतो, डायमंड पण नाही. ओके. त्यामुळे परफोरेशन वगैरे होत नाही. येस. तर ते कंट्रोल तर असलाच पाहिजे म्हणा. कंट्रोल फार. परफोरेशन म्हणजे भरपूर डीपच झालं. सॉफ्ट स्किल्स, मोटर स्किल्स आणि नॉलेज वेअर यू आर पुटिंग युअर बर इज व्हेरी इम्पॉर्टंट.